नमस्कार मुलांनो, आपल्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण गणितामधील एक खूपच मजेशीर विषय शिकवणार आहोत, रोमन अंक. आपण रोज घड्याळात, पुस्तकात किंवा इमारतीवर काही वेगवेगळे अंक पाहतो, ते म्हणजे रोमन अंक. ते आज आपण सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. रोमन अंक हे जुने अंक आहेत, जे प्राचीन रोमन इम्पिरियन म्हणून वापरले जात होते. हे रोमन अंक कोणते रोमन अंक बेसिक आहेत ते आपण आधी जाणून घेऊया. सुरुवात. 1. हे रोमन अंक असा लिहिला जातो. 5. हा रोमनमध्ये असा लिहिला जातो. 10. हा रोमनमध्ये असा लिहिला जातो. 50. हा रोमनमध्ये असा लिहिला जातो. 100. हा रोमनमध्ये असा लिहिला जातो. हे रोमनमधले बेसिक अंक आहेत. तर आपण आज छोट्या अंकांपासून सुरुवात करूया. तर 1 ते 10 हे रोमन अंक कसे लिहिले जातात ते आपण पाहूया. सुरुवात करू. 1 असा लिहिला जातो. 2 असा लिहिला जातो. 3 असा लिहिला जातो. 4 असा लिहिला जातो. 5 असा लिहिला जातो. 6 असा लिहिला जातो. 7 असा लिहिला जातो. 8 असा लिहिला जातो. 9 हा असा लिहिला जातो. 10 हा असा लिहिला जातो. असे रोमन अंक लिहिले जातात. तर आपण एकच अंक हा 3 वेळा वापरला जातो. तर तो कोणता ते आपण पाहूया. कारण हा अंक 3 वेळा लिहिला जातो. तो म्हणजे कसा तर आपण पाहू. 3 4 आणि 9. जर छोटा अंक मोठ्या अक्षराच्या अगोदर आला तर वजाबाकी होते आणि जर छोटा अंक मोठ्या अक्षराच्या नंतर आला तर बेरीज होते. त्याचे आपण उदाहरण पाहू. 6. 5 अधिक 1 बरोबर 6. 4. 5 वजा 1 बरोबर 4. असे उदाहरण आले जाते. तुम्ही सांगा, हे अंक रोमनमध्ये कसे लिहितात? 12, 15, 20 बरोबर हे अंक रोमनमध्ये असे लिहिले जातात. आता तुम्ही वहीत लिहा. 1 ते 10 रोमन अंक, 10 ते 20 रोमन अंक. आपण रोमन अंक खूप सोप्या पद्धतीने शिकलो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.